तुम्ही पण कधी पंढरपूरला गेल्यावर असं बाजार आमटीचं पॉकेट आणून थोडीफार अशी करून पहा, टेस्टला खूप भारी लागते. आणि आमची नाही का पुन्हा 4-6 महिन्याला कोणी ना कोणी पंढरपूरला जातं, घरातले चक्कर असतील कधी गेलं तर आम्ही असं देवदर्शनाचाच कुठली देवाधर्माच्याच कुठल्या वस्तू घेऊन येतो, संसारातल्या नाही आणत. तर त्यासोबतच मी आज काय केले, एक बाजारी आमटीचं पॉकेट पण आणलं तिकडून येताना. तर चला तर म्हणलं आता हे आज बाजारी आमटी बनवायची. आता 4-5 दिवस झालं बनवलीच नाही, तशी ठेवली फ्रीजमध्ये. तर म्हणलं चला आज बनवायची, तर बनवताना म्हणून तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं, कारण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग. तर पहा, आम्हाला पाहुण्याची तर बाजारी आमटी केली होती, तर खूप भारी लागली आम्हाला ती टेस्टेड. तर आम्ही त्यांना विचारलं सगळी माहिती, तर ते म्हणले इथं मिळते म्हणले. तर म्हणलं चला आपण पण एक पुढे घेऊन जाऊ म्हणलं बाजारी आमटीची. तर येता येता आम्ही हे आणली, रॉयल नाव आहे. तर हे जे पूर्ण पुढे आहे ना, तर 1 लिटर पाण्याचं प्रमाण आहे हिला, आणि आपल्याला अर्धा लिटर करायचं, तर यातला अर्धा भाग टाकायचा. तर आणली येताना. तर तिथं सांगू लागले पाहुणे, तर आता मागं वारी झाली ना आषाढ महिन्याची, तर ते वारीतल्या लोकांना 5000 लिटर आम्ही अशी बाजारी आमटी केली होती म्हणजे सगळे पूर्ण गावातल्या लोकांनी त्यांना जेवण्यासाठी. तर खूप भारी टेस्टेड अशी लागते हे. तर चला म्हणलं आम्ही पण घेऊन आलो. तर आज तुम्हाला ही अशी बाजारी आमटी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे करण्याची. तर तुम्हाला आज मी ही आमटी बाजारी आमटी मी करून दाखवणार आहे, पहा. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर पहा, आज मी अर्ध्या लिटरची करणार आहे, तर मस्तपैकी अशी टेस्टेड. तर पहा, ती आज मी चुलीवर शेगडीवर करणार आहे, लाकडाच्या आणि मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे पहा ही बाजारी आमटी. आणि बाजारी आमटीला म्हणजे कसं आहे, याला असं काहीच टाकायची गरज नाही. याला फक्त आपला थोडासा लसूण चेचून टाकायचा, आणि ते लसूण चेचून टाकायचं, आणि तुम्ही त्याला खोबरं पण खिसून टाकू शकता, किंवा तिळाची पावडर पण टाकू शकता. तुम्हाला वाढ करायचं असली तर थोडं तिखट पण वाढवू शकता. तर आम्ही काय करणार आहे, ती अर्धीच मसाला घेणार आहे. जी पुढे ना ते अर्धी पुढे वापरणार, अर्ध्या लिटरची करणार आहे. तर पहा, मी फक्त थोडासा लसूण टाकलेला आहे तेलामध्ये. लसूण परतेपर्यंत मी अर्धा मसाला काढून घेतला, आणि पहा त्याच्यामध्ये हा मसाला टाकला, आणि उद्या अर्धा मिनिट थोडासा परतायचा हा मसाला. आणि तर आपल्याला जर थोडीशी झणझण आमटी पाहिजे असेल ना, तर थोडंसं लाल तिखट वापरायचं, आणि नसली पाहिजे तर नाही वापरलं तरी चालतंय. पाहिजेत काहीच दुसरं काय वापरणार तुम्ही, खोबरं तीळ हे करून टाकू शकता, मी काहीच नाही टाकलेलं. तर बा थोडासा मसाला गरम केला एक अर्धा मिनिट फक्त, आणि याच्यात काय केलं, मी गरम पाणी करून अगोदरच तांब्यामध्ये ठेवलं होतं. तर हे अर्धा लिटर पाणी समजा, म्हणजे 1 तांब्या पाणी त्याच्यामध्ये टाकलं हे. तर कारण आम्हाला 3-4 जणांसाठीच करायची होती आमटी. तर पहा, मस्त असा मसाला पण तो निघलेला आहे. तर पाहता अर्धा लिटर पाणी टाकलं त्यात. तुम्हाला वाढवायचं असले तर तुम्ही तीळ खोबरं टाकून वाढवू शकता, पण आम्ही वाढवली नाही. तर पहा, अर्धा भाग मसाल्याचा टाकलेला आहे आणि अर्धा भाग ठेवलेला आहे. तर पहा, चवीनुसार त्यात मीठ घातलेलं आहे, आणि आपल्याला कोथिंबीर पण आपण वरून टाकू शकतो. त्यात कोथिंबीर पण घातलेली आहे. तर आता काय करायचं, ही आमटी अशी मस्तपैकी एक 5 मिनिट चांगली खळखळ उकळू द्यायची, अशी छानपैकी. तर पहा, मस्त अशी जास्त पातळ नाही, घट्ट नाही, अशी मस्त झाली, आणि त्याचा स्वाद पण खूप छान येऊ लागला. तर पहा, अर्धा लिटर पाण्याची आमटी तर खूप छान झाली बघा हे. आणि पण विशेष म्हणजे मातीच्या भांड्यात बनवली, लाकडाच्या शेगडी बनवली, त्यांना आणखीनच चवीमध्ये वाढ झाली, पहा खूप झाली. तर म्हणजे तुम्ही पण कधीतरी अशी पंढरपूरला चक्कर झाली तर तुम्ही अशी पुढे आणून पहा बाजारी आमटीची, कारण पंढरपूरला खूप प्रसिद्ध आहे बाजारी आमटी. तर चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर. तर मंडळी, कशी वाटली आमची आजची बाजारी आमटी? आमचा आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.